नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आपल्या भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आज आपण जाणून घेणार आहोत एका अत्यंत गूढ, अत्यंत पवित्र आणि आत्म्याला थेट स्पर्श करणाऱ्या दिव्य तिथीबाबत. ते म्हणजे मोक्षदा एकादशीबाबत. ही तिथी म्हणजे फक्त कॅलेंडरमधला एक दिवस नाही. ही तिथी म्हणजे आत्म्याची एक शांत यात्रा, एक अदृश्य प्रकाश मार्ग, मनातील धूर, अपराध, भीती आणि साचलेल्या भावनांच्या ओझ्यातून बाहेर पडण्याचा एक आध्यात्मिक दरवाजा. चला तर मग जाणून घेऊयात मोक्षदा एकादशीबद्दल. मोक्ष म्हणजे काय? कधी आपण विचार केला आहे? मोक्ष म्हणजे नक्की काय? तो कुठेतरी आकाशाच्या टोकावर आहे? तो मृत्यूनंतर मिळतो की तो काही महान साधकांसाठी राखून ठेवलेला मार्ग आहे? नाही. मोक्ष म्हणजे आपण स्वतःला समजून घेण्याचा क्षण. मोक्ष म्हणजे भीतीची पकड सुटणं. मोक्ष म्हणजे जीवनाच्या धावपळी स्वतःशी केलेला एक शांत भेट. मोक्ष म्हणजे मनाच्या अंधारात पहाटेचा पहिला प्रकाश उगवणं. हा प्रकाश कुठून येतो? मंद स्वरात मन सांगतं, अंतर्मनातून. मोक्षदा एकादशी हा दिवस याच अंतर्मनाच्या प्रवासाला सुरुवात करायला अत्यंत अनुकूल मानला जातो. धर्मशास्त्र सांगते, या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या अंधकारात ज्ञानाचा दिवा पेटवला होता. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाच्या हातात धनुष्य होते, पण मनात द्वंद्व, भीती, दुःख आणि क्लेश होतं. तो कोसळला, त्याचं मन थरथरलं आणि तो म्हणाला, मी लढवू नाही शकत प्रभू, माझे हात थरथरत आहेत. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितलं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. या एका ओळीत माणसाच्या जन्मजन्मांतराच्या प्रश्नांची उत्तरं आहेत. जीवनात आपल्याला वाटतं, मी एवढं केलं तरी मला मिळालं नाही. मी एवढं चांगलं आहे तरी आयुष्याने मला का शिक्षा दिली? यावर श्रीकृष्ण सांगतात, तू कर्म कर, फळ माझ्यावर सोड, कारण तू कर्म करता आहेस, फळ करता नाही. मोक्षदा एकादशीचा दिव्य स्पर्श याच तत्वात आहे आणि याच दिवशी गीता जयंती म्हणून सुद्धा साजरी केली जाते, कारण या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता संदेश दिला होता. मोक्षदा एकादशीबद्दल पुराणात एक कथा सांगितली जाते. ही कथा आहे विदर्भ देशातील एक राजा वैखानसचा. तो धर्मप्रिय, दयाळू, पण एक दुःख मनात खोलवर रुजलेलं. एकदा स्वप्नात त्यानं पाहिलं, त्याचा पिता नरकयातना भोगत आहे. स्वप्न इतकं स्पष्ट होतं, इतकं भेदक होतं की राजाचा अंग शहारला. रात्रभर त्याच्या मनाला शांतता मिळाली नाही. प्रभात झाला. राजा ऋषीच्या आश्रमात गेला. राजा अगदी नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, माझ्या पित्याला मुक्ती मिळवून द्यायची आहे, कृपया मला मार्ग दाखवा. त्यावर ऋषी म्हणाले, मार्गदर्श शुल्क एकादशी म्हणजेच मोक्षदा. या दिवशी तू केलेलं पुण्य तू ज्या आत्म्यास अर्पण करशील त्याला मुक्तीचा मार्ग उघडेल. राजाने ती तिथी मनापासून पाळली आणि त्याचे पिता नरकलोकातून मुक्त झाले. ही कथा केवळ पितृमोक्षाची नाही. ही कथा सांगते, प्रेमाने, भावनेने, निष्ठेने केलेला प्रयत्न अगदी सूक्ष्म स्तरावरही बदल घडवतो. मोक्षदा एकादशी मन आपोआप एक कविता रचतं. भीतीचं बंध फोडून जाऊ दे, शांततेला स्पर्शून जाऊ दे, मनाच्या तळाशी दडलेला प्रकाश आज अलगद जागून जाऊ दे. मोक्ष म्हणजे मृत्यू नव्हे, ती श्वासातील निर्मलता आहे. मन मोकळं झालं की कळतं, हीच तर जीवनाची खरी नित्यता आहे. न जायते म्रियते वा कदाचिनं, न्यायं भूत्वा भविता वा न भूयः. आत्मा कधी जन्मत नाही, कधी मरतही नाही. तो अनादी आहे, अनंत आहे, अजिंक्य आहे.
आपण शरीर आहोत असा गैरसमज आहे. आपण भावना आहोत असेही वाटते. पण सत्य हे आहे की आपण शुद्ध आत्मा आहोत, अभय, अमर, अजाणता शक्तिमान असा. मोक्षदा एकादशीची अनुभूती या सत्याला स्पर्श करवते. कधीकधी आयुष्यात आपण खूप काही साठवतो. दुःख, पश्चाताप, राग, चुका, गैरसमज आणि अपूर्ण भावना. मोक्ष म्हणजे या साचलेल्या धुळीतून हळूहळू बाहेर येण्याची प्रक्रिया. या दिवशी विश्वाची ऊर्जा मनातील धूळ शांत करते. जणू काही ब्रह्मांड स्वतः हात पुढे करून म्हणतं, बाळा, भार उतरव, हलका हो, तू मुक्त आहेस. आज मनात कुठेतरी एक शांत दिवा पेटतो. अगदी मंद, अगदी हळू, पण कायमचा. या प्रकाशात दिसतं भीती नाहीशी होत आहे, राग वितळत आहे आणि हृदयातून वाहणारे अश्रूही आता शांत झाले आहेत. हीच तर मोक्षाची सुरुवात आहे. मोक्ष म्हणजे जीवन सोडणे नव्हे. मोक्ष म्हणजे जीवनाला नव्या दृष्टीने पाहायला शिकणे. श्रीकृष्ण सांगतात, तू कर्म कर, पण त्यात स्वतःला हरवू नकोस. आपण जेव्हा कर्मात शांतता शोधतो तेव्हा जीवन अगदी सोपं होतं आणि मनातील दररोजची लढाई संपते. मोक्ष म्हणजे मनाची लढाई थांबणे. मनातला अंधार गडद झाला, भावनांचा भार वाढला, श्वास जड झाला की मन म्हणतं, थांब, बस, शांत हो. कारण प्रत्येक आत्म्यात एक प्रकाश आहे जो कधीही विझत नाही. मोक्ष म्हणजे त्या प्रकाशाची आठवण. एक प्रवास, एक ओळख, एक शांत रात्र आणि मनात उगवलेली एक स्वच्छ पहाट. ही होती मोक्षदा एकादशीची गूढ, गंभीर, आत्म्याला हलके करणारी दिव्य कथा. या प्रवासात आपण पाहिलं गीतेचं तत्त्वज्ञान, राजाचा संघर्ष, शांततेचा अर्थ आणि आत्म्याचा प्रकाश. जर माहिती आवडली असल्यास आणि तुमच्या मनापर्यंत पोचलेला असेल तर आमच्या भक्ती आणि भोजन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी गायत्री तुमच्या सर्वांचा आता निरोप घेते. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.